आपण कुठं बसलो याची माणसाला जाणीव पाहिजे बरं का हो. आपण आपल्या घरात नाही आगळपगळ कसं आहे वागायला, आपण चार चौघात बसलो याची लाज बाळगली पाहिजे का आपण कुठं बसलोय आणि इथं आपलं कर्तव्य काय, आपण कसं राहिलं पाहिजे. सामाजिक जीवन ज्याला कळतं ना, ज्याला कळत नाही त्यांनी समाजात येतच जाऊ नये बुवा. ते घरीदारी जर सारखंच असेल तर त्याचा काही उपयोग नाही समाजामध्ये. आपण कुठं बसलो, इथं काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, इथं काय सांभाळलं पाहिजे, काय उपयोग आहे. माणसं फार मरायला आले तरी त्यांना सामाजिक भान उरलं नाही. काय त्या जगण्यात अर्थ आहे हो तुमच्या. आता आजच्या कीर्तनात झालं इथून पुढं कोणाच्याही कीर्तनात जायचं असेल तर नीट राहायचं, नसल जमत तर घरी मारायचं, यायचंच नाही इकडं. तुमच्या वाचून काय पडलेलं नाही. इथं असले तुमचे पाहुणे त्यांना घरी जाऊन भेटा, कीर्तनात नका येत जाऊ. अरे तुमच्यामुळं चांगल्या ऐकणाऱ्यांचं वाटोळं होतं. तुमच्या बडबडीनी तुमच्या विक्षेपानी चांगल्या ऐकणाऱ्यांचं वाटोळं होतं ना, त्यांचं नुकसान आहे ना. मग तुमच्या न येण्याने त्यांचं नुकसान तर थांबल ना. असू द्या. तेव्हा 3 प्रकारचं पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान असं